यापूर्वीच्या व्हिडिओ अंतर्गत आपण वाढ आणि विकास, त्यांची वैशिष्ट्ये, त्यातील फरक अभ्यासलेला आहे. त्याच पद्धतीने विकासाच्या अवस्थामध्ये जन्मपूर्व अवस्था आणि जन्मानंतरच्या अवस्थामध्ये शैशवावस्था आणि बाल्यावस्था आपण पाहिलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किशोर अवस्था. ओके. किशोर अवस्थापासून ते वृद्धावस्थेपर्यंत संपूर्ण अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक समजावून घ्या. तर बघा, किशोर अवस्था या अवस्थांचा मध्ये 6 ते 12 वर्ष वयोगटाच्या बालकांचा समावेश होतो. 6 ते 12 वर्ष वयोगटांच्या बालकांचा विकासाचा आलेख म्हणजेच किशोरावस्था असते. बालपणाकडून कुमारावस्थेकडे जाणारा शारीरिक, बौद्धिक, भावनिक प्रवास आज आपण पाहणार आहोत. तर बघा, तुम्ही पाहिलेले आहेत की 0 ते 6 हा बाल्यावस्था असते, बाल्यकाळ असतो. आणि 6 ते 9 वर्ष जो असतो तो पूर्व किशोरावस्था असते. आणि 9 ते 12 वर्षाचा जो कालावधी असतो तो मुख्य किशोरावस्था असते. आणि त्यानंतर किशोर अवस्थेनंतर पुढचा टप्पा येतो पूर्व कुमारावस्था, 12 ते 16 वर्ष. आणि 16 ते 21 वर्ष असतो कुमारावस्था. ओके. चला, तर आज आपल्याला 6 ते 12 किशोर अवस्थेचा अभ्यास करायचा आहे. या अंतर्गत पूर्व किशोरावस्था आणि मुख्य किशोरावस्था आपल्याला बघायचं आहेत. ओके. चला बघा, किशोर अवस्थेच्या विकासाचा सुवर्णकाळ असं म्हटलं जातं. किशोर अवस्थेला विकासाचा सुवर्णकाळ असे म्हणतात. यामध्ये 6 ते 12 वर्ष वयोगटातील बालकांचा समावेश होतो. तर हा जो काळ आहे, विकासाचा काळ, याला वेगवेगळी नावं आहेत. कोणकोणती नावं आहेत? तर या किशोरावस्थेला उत्तर बाल्यावस्था असं सुद्धा म्हटलं जातं. शाळकरी वय असं सुद्धा म्हटलं जातं, कारण 6 ते 12 म्हणजे शाळेतील वय असतं. टोळीचं वय सुद्धा म्हटलं जातं किशोर अवस्थेला, कारण 6 ते 12 वर्षामधील बालके टोळीमध्ये राहत असतात, एकत्र खेळत असतात, समूहात मिसळत असतात. म्हणून या वयाला टोळीचं वय म्हणतात, 6 ते 12 वर्ष. ओके. आणि खेळीचा काळ सुद्धा म्हणतात, कारण या वयातील मुलं खेळकर असतात, खेळण्याची यांना खूप आवड असते. 6 ते 12 वर्ष म्हणजे आपल्या इयत्ता पहिलीपासून ते 6वी 7वीपर्यंतची मुलं बघा, प्राथमिक स्तरावरील मुलं बघा, तुम्हाला सहज लक्षात येईल यांचं एकत्र राहणं, यांची खेळण्याची प्रवृत्ती. आणि ही शाळेत शिकणारी मुलं असतात. ओके. तर बघा, या ठिकाणी मजबूत पाया काय असतो बघा, तर शारीरिक, सामाजिक, भावनिक, बौद्धिक विकासाचा मजबूत पाया असतो. म्हणजेच 6 ते 12 वर्ष खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाची अवस्था आहे ही किशोरावस्था, कारण याच अवस्थेमध्ये शारीरिक, सामाजिक, भावनिक, बौद्धिक विकासाचा पाया रचत असतो. त्यानंतर बघा, इथं शाळा, शिक्षक, मित्रमंडळी सर्वाधिक प्रभावी ठरतात, कारण हे शाळेचं वय आहे 6 ते 12. ओके. शारीरिक स्थैर्य बघा, वाढीच्या दृष्टीने ही स्थैर्याची अवस्था आहे. तर आपण वाढीचा वेग लहानपणी जसा जास्त असतो तसा इथं स्थैर्य असतं. इथं वाढीच्या दृष्टीने स्थैर्याची अवस्था असते. मुलांची शारीरिक वाढ स्थिर असते. ओके. वाढ रोखण्याचा काळ किंवा दृढीकरणाचा काळ असं सुद्धा रॉस यांनी म्हटलेलं आहे बघा याला. वाढ रोखण्याचा काळ किंवा दृढीकरणाचा काळ असं कोणत्या अवस्थेला म्हणतात, तर किशोरावस्थेला म्हणतात. ही व्याख्या कुणाची आहे, तर रॉस यांची आहे. तर इथं जी वाढ आहे ती स्थिर झालेली असते, म्हणून याला स्थैर्याची अवस्था असे सुद्धा म्हणतात. आणि दुसरी गोष्ट बघा, 6 ते 12 वर्ष इथं शारीरिक वाढ जरी स्थिर असली तरी बौद्धिक, सामाजिक, भावनिक विकासाचा पाया पक्का करणारी ही अवस्था आहे. आणि इथं कौशल्य विकसनाचा काळ आहे. 6 ते 12 वर्ष वयोगटामध्ये विद्यार्थ्यांचा कौशल्य विकसनाचा वेग अधिक असतो. म्हणूनच वाचन, लेखन, गणित ही कौशल्य लेखन किंवा कौशल्य विकसन झपाट्याने या कालावधीमध्ये होत असतं. शिक्षकांनी या वयातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केलं, सहकार्य, प्रेरणा, सुरक्षित वातावरण दिल्यास इथं एक आत्मविश्वासू आणि जबाबदार व्यक्तिमत्व घडू शकते. ओके. किशोरावस्था 6 ते 12 वर्ष वयोगटाची अवस्था. बघा,
या विकासाचे 2 टप्पे आहेत. किशोरावस्थामध्ये आपण 6 ते 12 म्हटले, त्याचे 2 टप्पे केलेले आहेत. कोणते 2 टप्पे? पहिला टप्पा आहे 6 ते 9 वर्षाचा, त्याला पूर्व किशोरावस्था म्हणायचं. 9 ते 12 वर्षाचा टप्पा याला उत्तर किशोरावस्था असं म्हणायचं. ओके. मग बघा 6 ते 9 वर्ष किशोरावस्थेमध्ये कोणती लक्षणं आहेत? तर 6 ते 9 हे प्राथमिक स्तरावरील शालेय शिक्षण असतं. इथं स्थैर्य आणि जुळवून घेण्याची प्रवृत्ती दिसून येते आणि पुन्हा इथं शिस्त, सहकार्य, नियमाचं पालन करण्याची सुरुवात होते. 6 ते 9 वर्ष म्हणजे 1ली ते 3रीपर्यंतचे विद्यार्थी, पूर्व किशोरावस्था. इथं उत्तर किशोरावस्था म्हणजेच 4थी ते 7वीचे विद्यार्थी बघा. 9 ते 12 वर्ष शालेय जीवनातील संक्रमण अवस्था असते. बालपणापासून किशोरावस्थेकडे वाटचाल इथं सुरू होते आणि गंभीर विकासाची पायरी म्हणतात, कारण या वयामध्ये शारीरिक आणि भावनिक बदलाची तीव्रता जास्त असते बघा. गंभीर विकासाची पायरी कशाला म्हणायचं? 9 ते 12 वर्ष. ओके. भावनिक आणि शारीरिक बदल होत असतात त्यात. नेक्स्ट बघा, शारीरिक आणि जैविक विकास. तर या किशोरावस्थेतील विद्यार्थ्यांचा आपण प्रवास बघूया. प्रवास अभ्यासत असताना पहिला घटक आपण पाहणार आहोत शारीरिक आणि जैविक विकास. बघा, या वयामध्ये शरीराची हळूहळू पण सतत वाढ होत असते. यांचे जे स्नायू आणि हाडे असतात ते मजबूत होतात. हातापायांच्या हालचालीत अधिक समन्वय साधला जातो. त्यामुळं बिनधास्तपणे खेळण्याची, उड्या मारण्याची, हालचाल करण्याची प्रवृत्ती तुम्हाला या किशोरावस्थेमधील 6 ते 12 वर्ष वयोगटातील बालकांमध्ये दिसून येते. त्याच पद्धतीने बघा, दातांची बदलती अवस्था म्हणजे यापूर्वी 6 वर्षाच्या पूर्वी दुधाचे दात असतात आणि दुधाचे 20 दात पडून 32 स्थायी दात येतात. ही संख्या लक्षात ठेवा. दुधाचे 20 दात गळून पडतात. किती? तर 20. आणि कायमस्वरूपी 32 दात या 6 ते 13 म्हणजे 6 ते 12 वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये येत असतात. जवळपास 6 ते 12 ते 13 म्हणूयात. त्यानंतर बघा, खेळ, धावणे, उडी मारणे यात कौशल्य प्राप्त करतात. यांना विश्रांतीचं भान नसतं. तुम्ही दिवसभर खेळायला सोडा, दिवसभर ही मुलं खेळत असतात. मग त्यांना ऊन, वारा, पाऊस कशाचंच भान नसतं. इतके बेभानपणे ते खेळणं, धावणं, उड्या मारणं त्यांचं चालू असतं. ओके. त्यानंतर बघा, किशोरावस्थेत मुला आणि मुलींच्या वाढीत फरक पडतो. मुलींच्या वाढीत फरक पडत असतो. मुले जे आहेत, मुलांची उंची 137 ते 152 सेमीपर्यंत वाढते आणि वजन जे असतं ते 39 ते 48 असतं. त्याच दरम्यान मुलींमध्ये बघा, उंची 135 ते 150 सेंटीमीटर आणि वजनामध्ये 37 ते 47 मुलींचं वजन असतं. इथं त्यांच्या वजनात थोडासा फरक पडतो. त्यानंतर बघा, याच कालावधीमध्ये हाताच्या पकडीचे सामर्थ्य वाढतं त्यांचं, उड्या मारण्याचं कौशल्य वाढतं. त्यामुळे खो खो, कबड्डी म्हणा किंवा उंच उडी, लांब उडी यामध्ये कौशल्य दाखवणारी जास्तीत जास्त विद्यार्थी ही 6 ते 13 वर्ष वयोगटातील असतात, किशोरावस्थेतील असतात. कारण त्यामागे शारीरिक विकास, त्यांची जी हाताची पकडीचं सामर्थ्य, उड्या मारण्याचं कौशल्य हेच आहे. ओके. तर बघा, खाली टिप्स दिलेले इथं 9 ते 12 पाहिजे होतं बरं का. 9 ते 12 वर्षातील बदल दिले आहे बरं का. मुलींची वाढ मुलांपेक्षा अधिक असते. हार्मोन्समुळे प्राथमिक आणि द्वितीयक लैंगिक लक्षणाची सुरुवात होते आणि शारीरिक बदलाविषयी हळूहळू कुतूहल, लाज आणि अस्वस्थता निर्माण होते. याच किशोरावस्थेमध्ये की नाही, मुलींची वाढ मुलांपेक्षा जास्त असते. मुलींची वाढ मुलांपेक्षा जास्त असते. हार्मोन चेंजेसमुळे काही बदल होतात आणि इथंच मुलांमध्ये कुतूहल, लाज आणि अस्वस्थता दिसून येते. ओके. बौद्धिक विकास बघूयात. बौद्धिक विकास बघूयात आपण. तर बघा, किशोरावस्था 6 ते 12 वर्ष वयोगटातील
किशोरावस्थेमध्ये बौद्धिक विकास अभ्यासात असताना पियाजेचा सिद्धांताला अनुसरून आपण पाहूयात. तर बघा, पियाजेच्या मते या वयातील मुलं की नाही कॉन्क्रीट ऑपरेशन म्हणजेच ठोस क्रियात्मक अवस्थामध्ये प्रवेश करतात. तर पियाजे यांच्या मते या वयोगटातील मुले ठोस क्रियात्मक अवस्था, त्याला कॉन्क्रीट ऑपरेशन असं म्हणतात, त्यामध्ये प्रवेश करतात. मग त्यामध्ये काय होतं, तर अवबोधन क्रिया 3 टप्प्यात असते बघा. यांची जी अवबोधन म्हणजे एखाद्या वस्तूचं अवबोध करून घेणे, त्याविषयी ज्ञान मिळवणं, हे 3 टप्प्यात असतं. कोणत्या 3 टप्प्यात, तर संख्याज्ञान, वर्णन आणि अर्थन, या 3 टप्प्यामध्ये त्यांचं अवबोधन क्रिया घडत असते. संख्याज्ञान, वर्णन आणि अर्थन. मग मुलं काय करतात, इथं मुलं ठोस वस्तूवर विचार करू लागतात, पण अजूनही तात्विक विचार त्यांचा पूर्ण झालेला नसतो. ठोस विचार म्हणजे प्रत्यक्ष वस्तू दिल्यानंतर त्यांचं वर्गीकरण करणे, क्रम लावणे, जपणूक करणे, अशा ठोस वस्तू ज्या समोर आहेत, मूर्त आहेत, अशा वस्तूवर त्या क्रिया करू लागतात. परंतु तार्किक विचार त्यांचा अजूनही विकसित झालेला नसतो. पाठांतरापेक्षा समजून घेण्याची क्षमता वाढते. इथं 6 ते 9 म्हणजे 1ली ते 3रीचे वयोगट लक्षात ठेवा. 6 ते 9 वर्ष वयोगट म्हणजे 1ली ते 3री ठोस क्रियात्मक अवस्था असं म्हणतात या वयोगटाला. आणि पाठांतरापेक्षा समजून घेण्याची क्षमता वाढते. त्यामुळे वेगवेगळ्या कृतीतून, ॲक्टिव्हिटीतून, साहित्यातून आपण ते ज्ञान त्यांना समजून दिलं पाहिजे. ओके. तर त्यानंतर बघा, शब्दसंग्रह झपाट्याने वाढत असतो. 20,000 ते 60,000 शब्द त्यांचे या वयोगटामध्ये त्यांचे संग्रहित होतात. का, कसे, अशा प्रश्नांची जिज्ञासा जास्त असते 1ली ते 3रीच्या विद्यार्थ्यांमध्ये. ओके. तेच 9 ते 12 या वयोगटात काय होतं बघा, 9 ते 12 या वयोगटामध्ये जे आहे त्याला औपचारिक क्रियात्मकतेकडे वाटचाल असं म्हणतात. कॉन्क्रीट टू फॉर्मल ऑपरेशन म्हणजेच औपचारिक क्रियात्मकतेकडे. इथं अमूर्त विचारांची सुरुवात होते. 3 ते 9मध्ये जेव्हा ठोस क्रियात्मक अवस्था असते, मूर्त, तर 9 ते 12मध्ये अमूर्त विचाराची सुरुवात होते. तर्कशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता वाढते. ते गणित, विज्ञान, तर्कशास्त्र, अवकाशीय संकल्पना यांची उकल होते आणि सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती प्रगल्भ होते. म्हणूनच 9 ते 12 म्हणजे 4थी ते 6वी 7वीचे जे विद्यार्थी असतात, त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये वगैरे सहभाग घेतात, नवनवीन सर्जनशीलता दाखवतात, वेगवेगळ्या हस्तकला अवगत करतात, कल्पनाशक्ती त्यांची त्यांच्या स्वलेखनातून बाहेर पडते. तर बौद्धिक विकासचे हे 2 टप्पे पियाजेच्या सिद्धांतानुसार आपण पाहिलेले आहेत. 6 ते 9 ठोस क्रियात्मक अवस्था, 9 ते 12 औपचारिक क्रियात्मकता. ओके. त्यानंतर बघा, किशोरावस्थाला सामाजिक विकास कशा पद्धतीने घडून येतो. आपण प्रत्येक विकास बघताना काय केलेलं आहे, या 2 टप्प्यानुसारच पाहिलेला आहे. पहिला टप्पा 6 ते 9 वर्षाचा म्हणजे 1ली ते 3रीचा, आणि दुसरा टप्पा 9 ते 12 म्हणजे 4थी ते 6वी ते 7वीचा. मग 6 ते 9मध्ये काय असतं, समाजाशी जुळवून घेणे. बघा, इथं काय होतं, बालक घरातून बाहेर पडून पहिल्यांदा शाळेत गेलेला असतो 1लीमध्ये, आणि त्यामुळे त्याला शाळेमध्ये, समाजामध्ये जुळवून घेण्याची कला त्याच्याकडे निर्माण होते. आणि माझा मित्र ही संकल्पना खूप दृढ होते बघा. तुम्ही 1ली ते 3रीचे जर विद्यार्थी पाहिलात, मित्रावर ते अतोनात प्रेम करत असतात, अतोनात विश्वास ठेवत असतात. माझा मित्र ही संकल्पना त्यांच्याकडे दृढ झालेली असते. लहान गटातून हळूहळू मोठ्या गटात सहभाग घेतात. मग सहकार्य, स्पर्धा, नियम पाळणे, या गोष्टी या वयोगटामध्ये ते शिकतात आणि समाजाशी जुळवून घेतात. त्यांचा समाज म्हणजे जास्तीत जास्त त्यांची शाळेतले मित्र असतात. त्यानंतर 9 ते 12 वर्ष वयोगट आहे, त्याला टोळीचं वय म्हणतात बघा. 9 ते 12 गँग एज म्हणतात, कारण इथं मुलं टोळीनं राहत असतात. मित्रपरिवार हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला असतो आणि टोळीमध्ये राहतात. आणि आपल्या गटाने ऐकलं पाहिजे, गटामध्ये आपलं स्थान महत्त्वाचं असलं पाहिजे. स्वाभिमान आणि लोकप्रियता यांना महत्त्व येतं. म्हणून 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही
त्यांच्या वर्तनाकडे लक्ष दिलात तर आपण म्हणतो बघा 6वीला गेला खूप मोठा झाला का, तर 5वी 6वीपासून ते वर्तन दिसायला लागतं. ते टोळीनं राहायला लागतात, वर्गात गट करतात, आमचा गट तुमचा गट. मग त्यांच्यामध्ये त्यांचा वादविवाद होतो. कशामुळं? तर स्वतःचा स्वाभिमान आणि लोकप्रियता यांना महत्त्व दिल्यामुळं. आणि पियर प्रेशर, मग मित्रसमूहाचे आकर्षण वाढतं बघा. दबावाची जाणीव होऊ लागते. नेतृत्व गुण, संघटन गुण, कौशल्य या ठिकाणी दिसून येतात. तर आपल्या जे 5वी 6वी 7वीचे विद्यार्थी आहेत त्यांचं जे संघटन कौशल्य, नेतृत्व गुण आपल्याला लक्षात डोळ्यासमोर आणलं की आपल्याला हे सहज लक्षात येईल. ओके. त्यानंतर आहे भावनिक विकास. बघा, किशोरावस्थेतील बालकांचा भावनिक विकास 2 टप्प्यामध्ये, पहिला 6 ते 9, दुसरा 9 ते 12. 6 ते 9 वर्ष म्हणजे संतुलित वर्तन असतं. मग इथं काय होतं तर त्यांना भावनावर नियंत्रण वाढतं त्यांचं. लहान सहान गोष्टीवर रागावणं, रडणं कमी होतं. 6 वर्षाच्या आतील बालकं बघा छोट्या छोट्या गोष्टीवर रडत असतात, शाळेला येताना सुद्धा रडत असतात. पण एकदा का ते पहिलीत येतात 6 वर्षाला, हळूहळू मित्रांमध्ये मिसळायला लागतात, समाजाशी जुळवायला लागतात, तसं तसं त्यांचं भावनावरचं नियंत्रण वाढायला लागतं. लहान लहान गोष्टीवर रडणं, रुसणं, फुगणं त्यांचं बंद होतं आणि कौतुक आणि स्तुतीची अपेक्षा करायला लागतात. पहिलीच्या मुलांना किती छान लिहिला म्हटलं की ते उत्साहाने आणखी लिहायला सुरुवात करतात बघा. म्हणजे त्यांना कौतुक आणि स्तुतीची अपेक्षा असते. शिक्षकाबद्दल आदराची भावना असते. शिक्षक दारात आल्यानंतर झुंडच्या झुंड आपल्याकडे पळत येतं. त्याचं कारण हेच आहे की त्यांना शिक्षकाबद्दल आदराची भावना असते. इतरांबरोबर स्वतःची तुलना, उदाहरण माझं चित्र त्याच्यापेक्षा छान आहे. तर बघा जेव्हा पहिली दुसरीचे मुलं चित्र घेऊन येतात, टीचर माझं चित्र त्याच्यापेक्षा छान आलं आहे की नाही असं सहज म्हणून जातात. म्हणजे ते इतरांबरोबर तुलना करू लागतात या वयोगटातील मुलं. ओके. त्यानंतर 9 ते 12 वर्ष वयोगटातील भावनिक विकासामध्ये अस्थिरता व तीव्रता दिसून येते बघा. इथं भावनांमध्ये अस्थिरता असते. राग खूप लवकर येतो. स्पर्धा करतात एकमेकाशी. मत्सर दिसून येतो. न्यूनगंड अत्यंत तीव्र होतो. 4थी 5वी 6वी 7वीचे विद्यार्थी बघा खेळताना सुद्धा भांडतात किती. आपल्याला फक्त त्यांचं भांडणं दिसतं, परंतु त्यांचा भावनिक बदल झालेला, त्या अवस्थेनुसार बदल झालेला त्याचा अभ्यास आपण कधी केलेला नसतो. तर त्यांच्यामध्ये त्या वयोगटामध्ये राग, स्पर्धा, मत्सर, न्यूनगंड तीव्र झालेले असतात. स्वावलंबनाची जाणीव होते. पालकांवर अवलंबित्व कायम असते. स्वावलंबन शाळेत होतात, परंतु पालकावर मात्र ते कायमस्वरूपी अवलंबून असतात. अपयश आणि शिक्षा मिळाल्यास तीव्र न्यूनगंड त्यांच्यामध्ये निर्माण होतो बघा. म्हणजे जर आपण त्यांना एखाद्या ह्याच्यामध्ये अपयश आलं, खेळामध्ये हरले की लगेच ते रिॲक्ट होतात, दाखवतात, त्यांच्या भावनांचा उद्रेक होतो. शिक्षा मिळवल्यावर सुद्धा त्यांना राग येतो. म्हणून त्या किशोरावस्थेतील वयोगटातील विद्यार्थ्यांना शक्यतो शिक्षा करणं चुकीचं आहे. त्यांना शिक्षा करताना आपण विचार केला पाहिजे. त्या वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षा करू नये. नैतिक विकास बघा. नैतिक विकास बघत असताना आपण कोहलबर्गची मूल्यशिडी बघणार आहोत. कोहलबर्गची मूल्यशिडी काय आहे? पूर्वसंहितात्मक पातळी, मग संक्रमणाचा काळ, मग संहितात्मक पातळी. बघूया आपण काय आहे ते. तर पहिला बघा पूर्वसंहितात्मक पातळी. इथं काय होतं? बक्षीस आणि शिक्षा. शिक्षा टाळण्यासाठी किंवा बक्षीस मिळवण्यासाठी चांगले वर्तन करणे. तर 6 ते 12 वर्ष वयोगटातली जी मुलं आहेत ते काय करतात? बक्षीस मिळावं किंवा शिक्षा टाळली जावी म्हणून चांगले वर्तन करतात. त्यांनी एक कोणतं तरी कृती केली असेल आणि तुम्ही त्यांचं कौतुक केलात, बक्षीस दिलात, तर त्यांची कृती दुप्पट वाढते. शिक्षा केलात तर शिक्षा होऊ नये म्हणून सुद्धा ते कृतीत सकारात्मक बदल करू शकतात. त्यानंतर सेकंड आहे संक्रमणाचा टप्पा. इथं प्रेरक असतं आज्ञापालन. मग इथं काय होतं? पालक, शिक्षक, वडीलधाऱ्या व्यक्तीचे आदेश पाळणे हेच बरोबर वाटतं. शिक्षक म्हणेल तेच खरं, आईवडिलांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकणं, आदेश पाळणं, मोठ्या लोकांचं ऐकणं हे बरोबर वाटायला लागतं त्या विद्यार्थ्यांना. आणि तिसरा टप्पा येतो संहितात्मक पातळी. इथं समाज मान्यता आणि न्याय, म्हणजे किती काय होतं? योग्य अयोग्य, न्याय अन्याय याची जाणीव विकसित होते हळूहळू. त्या पातळीवर त्यांना कळायला लागतं काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. आणि पुन्हा न्याय अन्याय याची जाणीव होते. समाजमान्य नियमांचे पालन करावं लागतं हे त्यांना लक्षात येतं. प्रामाणिकपणा, जबाबदारीची समज निर्माण
होते. ओके. शैक्षणिक आणि व्यावसायिक दृष्टिकोन बघा, किशोरावस्थेतील बालकांचा शैक्षणिक आणि व्यावसायिक दृष्टिकोन. तर इथं बघा, शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा आणि शिकवण्याच्या पद्धतीचा विद्यार्थ्याच्या मानसिक आणि शैक्षणिक विकासावर सर्वाधिक प्रभाव पडतो. म्हणजे शिक्षकांचं काही शिकवणं आहे किंवा शिक्षकाचं जे वर्तन आहे त्याचा प्रभाव जबरदस्त पडत असतो मुलांवर. आता बघूया आपण शैक्षणिक व्यावसायिक विकास काय होतो. पहिल्यांदा मूलभूत कौशल्य, म्हणजेच बेसला, पायाभूतला मूलभूत कौशल्य विकसित होतात. कोणते? वाचन, लेखन, गणित यावर प्रभुत्व येतं. औपचारिक शिक्षणाचा पाया बसतो. समाजशास्त्र, विज्ञान, भाषा यांचं मूलभूत ज्ञान या पायाभूत स्तरावर मूलभूत स्किल आपण विकसित केला जातो. त्यानंतर दुसरा येतो तर्कशुद्ध विचार, लॉजिकल रिझनिंग. इथं पाठांतराच्या ऐवजी तर्कशुद्ध विचार आणि प्रयोगावर भर दिला जातो. पाठांतराच्या ऐवजी तर्कशुद्ध विचार आणि प्रयोग यावर भर दिला जातो. तर्कावर आधारित उदाहरणे दिल्यास मुलं चांगली शिकतात. म्हणजे इथं तर्कशुद्ध विचार करण्याची सवय मुलांना लागते. प्रयोग सहजपणे ती मुलं करू लागतात. तिसरा टप्पा आहे प्रकल्प आणि आकांक्षा, प्रोजेक्ट्स आणि ॲस्पायरेशन्स. बघा, शालेय अभ्यासात प्रकल्पाला महत्त्व आहे. भविष्यातील व्यावसायिक आकांक्षाची सुरुवात, म्हणजे मला मोठं होऊन काय बनायचं आहे याची आकांक्षा त्यांची वाढायला लागते. त्याच पद्धतीने प्रकल्प ते सहज पद्धतीने पूर्ण करू शकतात. त्यासाठी कल्पकता त्यांच्याकडे असते, सर्जनशीलता त्यांच्याकडे असते. ओके. आता अडचणी आणि समस्यात्मक पैलू कोणते आहे या किशोरवय अवस्थेचे आपण बघूयात. तर बघा, अडचणी किंवा समस्यात्मक पैलूमध्ये पहिलं येतं शारीरिक बदल. 6 ते 12 वर्ष आपण म्हटलेलं आहे, पण 9 ते 12चा जर विचार केला तर वेगाने होणाऱ्या बदलामुळे हार्मोन्समध्ये मुलांमध्ये न्यूनगंड, असुरक्षितता निर्माण होऊ शकते. परत मित्रांचा दबाव, आपण 9 ते 12 टोळीचं वय म्हटलेलं आहे. मग टोळीनं मित्र राहिल्यामुळं टोळीच्या वयात मित्राच्या प्रभावाखाली चुकीच्या सवयी लागण्याची धोका असतो. जर चांगल्या मित्राची संगत असेल, चांगल्या मित्राची टोळी असेल तर चांगल्या सवयी लागतील. वाईट मित्रांची टोळी असेल तर वाईट सवयी लागण्याची किंवा चुकीच्या सवयी लागण्याची शक्यता असते. तिसरा आहे शैक्षणिक ताण. अभ्यास आणि खेळ यात समतोल साधण्यात अडचणी येतात. अभ्यास आणि खेळ यातमध्ये त्यांना समतोल साधण्यामध्ये अडचणी येतात. आणि चौथा आहे पालकांचा दृष्टिकोन. पालकांचा अति दबाव, सतत इतरांशी तुलना करणे किंवा दुर्लक्ष यामुळे विद्यार्थ्यावर प्रचंड ताण वाढतो. ओके. बघा, सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी मार्गदर्शक तत्त्व कोणते आहेत बघूया आपण. सुरक्षित वातावरण निर्मिती करायचं असेल तर काय मार्गदर्शक तत्त्व आहेत. तर बघा, या वयातील मुलांना योग्य मार्गदर्शन, सहकार्य, सुरक्षित वातावरण दिल्यास ते आत्मविश्वासू व जबाबदार व्यक्तिमत्व घडू शकतात. यासाठी शिक्षक आणि पालक या दोघांच्या जबाबदाऱ्या आहेत. शिक्षक आणि पालक दोघांनी जर आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या तर इथं विद्यार्थ्यांचं जी ही किशोरावस्था आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांचा एक आदर्श व्यक्तिमत्वाचा पाया रचला जाऊ शकतो. तर पहिला आहे आत्मसन्मान जपणे. बघा, या वयोगटातील बालकांचा आत्मसन्मान जपा. त्यांचं जे कौशल्य आहे, यश आहे त्याचं कौतुक करा. त्यांना जर अपयश मिळालं असेल तर कधी पण हिणवू नका. अन्यथा जर तुम्ही असंच हिणवत राहिला तर कायमस्वरूपी हीनगंड किंवा न्यूनगंड त्यांच्यामध्ये निर्माण होईल. म्हणून जास्तीत जास्त त्यांचं कौतुक करून त्यांना पुन्हा मोटिवेट करा. दुसरा आहे बदलांचा स्वीकार. तर शिक्षक आणि पालक म्हणून तुम्हाला त्या बालकांमध्ये शारीरिक, भावनिक जे बदल झालेले आहेत ते बदल समजून घेतले पाहिजेत. त्यांच्या जे जिज्ञासात्मक किंवा वैज्ञानिक प्रश्न आहेत त्यांना शांतपणे उत्तर देणं अपेक्षित आहे. ओके. त्यानंतर शिस्त व स्वातंत्र्य, डिसिप्लिन आणि फ्रीडम. तर बघा, पियर प्रेशरपासून वाचवण्यासाठी घरात आणि मोकळ्या संवादाचे वातावरण ठेवा, तुलना करीत टाळा. तर या वयोगटातील विद्यार्थ्यांना जर पियर प्रेशरपासून जर तुम्हाला वाचवायचं असेल तर घरामध्ये मैत्रीचं वातावरण ठेवा. मित्राप्रमाणे त्याला विचारा तुला काय अडचणी आहेत, काय नाही. शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत
जेणेकरून तो मोकळ्या मनाने त्याच्या अडचणी तुमच्यासमोर व्यक्त करू शकेल. आनंदपूर्ण संवाद त्याच्याशी ठेवा आणि इतर मुलांशी तुलना करणे टाळा. किशोरावस्था केवळ वाढीचा काळ नसून हा परिपक्व व्यक्तिमत्वाचा पाया रचनेचा सुवर्ण काळ आहे. म्हणजेच बघा 6 ते 12 वर्ष वयोगट म्हणजेच संपूर्ण व्यक्तिमत्वाचा पाया आहे. तो सुवर्ण काळ आहे पाया रचनेचा आणि त्या सुवर्ण काळाची सुवर्ण संधी शिक्षक आणि पालक मिळून घ्यायची आहे आणि एक आदर्श सुसंस्कृत व्यक्तिमत्व आपल्याला घडवायचं आहे. ओके. त्यानंतरची अवस्था आहे कुमार अवस्था. ओके. कोणती अवस्था आहे? कुमार अवस्था. चला आपण बघूयात. तर आता आपण पाहणार आहोत कुमार अवस्था. ओके. कुमार अवस्थेला रूपांतराचा सेतू असं म्हटलं जातं. कुमार अवस्थेला मानसशास्त्र आणि जैविक प्रवास आज आपण पाहणार आहोत. वयोगट आहे 12 ते 21 वर्ष. या वयोगटातील शारीरिक, संज्ञानात्मक, भावनिक आणि सामाजिक विकासाचे विश्लेषणात्मक स्वरूप आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, कुमार अवस्थेचे सुद्धा 2 टप्प्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. कुमार अवस्था जी आपण म्हणतो त्याचे 2 टप्प्यात वर्गीकरण केलेले आहे. कोणते 2 टप्पे आपण बघूयात. पहिला टप्पा आहे पौगंड अवस्था. यामध्ये वयोगट 12 ते 16 वर्षाचा विचार केलेला आहे. आणि दुसरा टप्पा आहे उत्तर कुमार अवस्था. या ठिकाणी 16 ते 21 वर्षाचा विचार केलेला आहे. ओके. तर बघा, 12 ते 16 वर्षाचा जो वयोगट आहे त्याला वादळी वय आणि पुनर्जन्माचा काळ असं म्हणतात. का असं म्हटलं जातं बरं? याच काळाला संघर्षमय काळ, वादळी काळ, पुनर्जन्माचा काळसुद्धा म्हणतात. 12 ते 16 वर्ष आपण म्हणतो बघा 16वं वर्ष लई धोक्याचं, त्या पद्धतीने इथं आहे. ही बाल्यावस्था आणि तारुण्यावस्था यातील संक्रमण अवस्था आहे. म्हणजे 12व्या वर्षाला इथं बाल्यावस्था संपणार आहे आणि बाल्यावस्था आणि तारुण्यावस्था यातील संक्रमण म्हणजे मधली अवस्था आहे. या काळात शारीरिक, मानसिक, भावनिक बदल अतिशय वेगाने होत असतात. हा काळ अत्यंत संवेदनशील आणि संघर्षमय असतो. मग उत्तर कुमार अवस्था म्हणजेच 16 ते 21 वर्ष ही प्रौढत्वाच्या दिशेने जाण्याची संक्रमण अवस्था आहे. म्हणजे इथं 21 वर्षानंतर कुमार अवस्था संपून प्रौढत्व अवस्था सुरू होण्याची ही अवस्था म्हणजे संक्रमण अवस्था आहे. या टप्प्यात स्वची ओळख, करिअरची निश्चिती, सामाजिक जबाबदारी यांची जाणीव निर्माण होते. व्यक्तिमत्व अधिक स्थिर आणि परिपक्व होते. त्या विद्यार्थ्यांचं म्हणा, बालकांचं व्यक्तिमत्व अधिक स्थिर आणि परिपक्व होतं. ओके. नेक्स्ट बघा, विकास अवस्थांचा तुलनात्मक आपण अभ्यास करूया. पौगंड अवस्था 12 ते 16 वर्ष आणि उत्तर कुमार अवस्था 16 ते 21 वर्ष. पहिला मुद्दा घेऊया आपण शारीरिक. बघा, शारीरिक हा मुद्दा जर आपण घेतला तर 12 ते 16 वर्ष वयोगटामध्ये शारीरिक विकास हा वेगाने होत असतो. हार्मोन्स बदल या ठिकाणी होत असतात आणि इथं शरीरात वेगाने वाढ होते. उंची, वजन, स्नायू, हाडांची वाढ जलद गतीने होते आणि हार्मोन्स बदलामुळे मुलींमध्ये लैंगिक वैशिष्ट्यांचा विकास होत असतो. याच ठिकाणी मुलांचे आवाज जड होणे, दाढी मिशा येणे, मुलींमध्ये मासिक पाळी सुरू होणे हे महत्त्वाचे बदल या पौगंड अवस्थेमध्ये होत असतात. शारीरिक रचनातील बदलसुद्धा या पौगंड अवस्थेमध्ये होत असते. ओके. त्यानंतर जर उत्तर कुमारावस्थेचा जर विचार केला तर उत्तर कुमारावस्थेमध्ये शारीरिक वाढ मंदावते आणि रचना स्थिर होते. याचा वयोगट 16 ते 21 वर्ष आहे. या वयोगटात काय होतं, शरीराची वाढ हळूहळू मंदावायला लागते, शरीराची रचना स्थिर होते आणि इथं काय होतं, स्नायूची शक्ती, सहनशक्ती, शारीरिक क्षमता वाढते आणि मुलींची जैविक परिपक्वता मुलांच्या तुलनेत थोडी अधिक होते. शरीर सौष्ठव, आकर्षक व्यक्तिमत्व, आरोग्याविषयी जागरूकता या वयोगटात दिसून येते. ओके. तर बघा, दुसरा मुद्दा आहे संज्ञानात्मक, कॉग्नेटिव्ह. तर इथं काय होतं, तर पौगंड अवस्थेमध्ये अमूर्त विचारांची सुरुवात होते. तीव्र जिज्ञासावृत्ती
विकसित होते. तर उत्तर कुमारावस्थामध्ये तर्कशक्ती आणि विश्लेषणात सुधारणा होते, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो. भावनिक मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर तीव्र भावनिक चढउतार आणि अस्थिरता पौगंडावस्थेमध्ये दिसून येतात. तर उत्तर कुमारावस्थामध्ये भावनांवर नियंत्रण आणि ओळख निर्माण करण्याची धडपड दिसून येते. सामाजिक मुद्दा जर आपण पाहिला तर पौगंड अवस्थेमध्ये मित्रांचा सर्वाधिक प्रभाव दिसून येतो. तर उत्तर कुमारावस्था म्हणजे 16 ते 21 वर्ष वयोगटामध्ये स्वावलंबन, सामाजिक जबाबदाऱ्यांची समज दिसून येते. नैतिक मुद्दा जर आपण लक्षात घेतला, नियम आणि कायदे समजणे इथं समजू लागतात. नियम काय असतात, कायदे काय असतात याचं लक्षात येऊ लागतात 12 ते 16मध्ये. त्यामुळं ती वयोगटातील मुलं नियमांचं पालन करू लागतात. आणि इथं 16 ते 21मध्ये तत्वनिष्ठ विचार येतो, न्याय येते, उत्तर पारंपरिक पातळी येते. म्हणजे स्वतः तत्वानुसार वागू लागतात, तत्व पाळू लागतात, न्याय पद्धतीने उत्तरं देऊ शकतात. ओके. तर पौगंड अवस्था 12 ते 16 वर्ष आणि उत्तर कुमारावस्था 16 ते 21 वर्ष असा आपण तुलनात्मक अभ्यास पाहिलेला आहे. आता आपण एक एक टप्प्याचा अभ्यास सविस्तर बघूयात. तर बघा, पौगंड अवस्था 12 ते 16 वर्ष या वयोगटामध्ये जलद शारीरिक वाढ होते, जैविक वाढ होते, उंची, वजन, स्नायू, हाडांची जलद गतीने वाढ होते. हार्मोन्सच्या बदलामुळे लैंगिक वैशिष्ट्यांचा विकास होतो. मुलांमध्ये आवाज जड होणे, दाढी-मिशा येणे, तर मुलींमध्ये मासिक पाळी सुरू होणे असे बदल दिसून येतात. शारीरिक बदलामुळे शरीराची जाणीव अधिक तीव्र होते. तर कुमार अवस्था 16 ते 21 वर्षामध्ये स्थिरता आणि सक्षमता येते. शारीरिक वाढ इथं काय होते, मंदावते. शरीराची रचना स्थिर होते, आपली शरीराची ठेवण स्थिरपणे जाणू लागते. पुन्हा स्नायूशक्ती, सहनशक्ती, शारीरिक क्षमता वाढते. मुलींची जैविक परिपक्वता मुलांच्या तुलनेत थोडी आधी होते आणि शरीर सौष्ठव, आरोग्याविषयी जागरूकता वाढते. ओके. नेक्स्ट बघा, संज्ञानात्मक विकास जो आहे तो आपण पियाजेच्या औपचारिक संक्रियाचा टप्पा असं म्हणतो, फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. या कालावधीमध्ये आणि संज्ञानात्मक विकासामध्ये 12 ते 16 वर्ष या वयोगट जे पौगंड अवस्था म्हणतो तिथं विचारांचा विस्तार होतो. अमूर्त विचार करण्याची क्षमता प्रगल्भ होते. संकल्पनाची तुलना आणि विश्लेषण करायला लागतात आणि भविष्याची योजना आखणी आणि तीव्र जिज्ञासा, विज्ञान, गणित, तंत्रज्ञान या विषयामध्ये तीव्र जिज्ञासा दिसून येते. त्यानंतर 16 ते 21 वर्ष विचारांची प्रगल्भता, गृहीतकावर आधारित विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. निर्णय क्षमता, तर्कशुद्धी सुधारते आणि स्वतःचे तत्त्वज्ञान बनवणे, जीवनातील उद्दिष्ट ठरवणे शक्य होते. तर बघा, इथं वेगवेगळ्या अवस्थांचा अभ्यास करताना त्या वयोगटातील विद्यार्थी तुमच्या डोळ्यासमोर आणा, तुमची मुलं डोळ्यासमोर आणा, म्हणजे सहजपणे तो विकास तुमच्या लक्षात राहील. 12 ते 16 वर्ष पौगंड अवस्था, इथं हार्मोन्समुळे तीव्र भावनिक चढउतार होतात. राग, हट्टीपणा, नकारात्मकता, स्वतःबद्दल शंका निर्माण होते. मी कोण आहे या प्रश्नामुळे आत्मसंकट निर्माण होते. 16 ते 21 उत्तर कुमार अवस्था, या ठिकाणी भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता वाढते. प्रेमभावना, मैत्री, परस्पर आकर्षण अधिक प्रकर्षाने जाणवते. स्वची ओळख निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक धडपड केली जाते. ओके. त्यानंतर आहे सामाजिक विकास. सामाजिक विकासमध्ये काय होतं, तर इथं 12 ते 16 वर्ष पौगंड अवस्थेमध्ये काय होतं, मित्रपरिवाराला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. गटाचा स्वीकार मिळवण्यासाठी वर्तन केलं जातं. म्हणजे आपल्या गटातले जे आपल्यासोबतचे मित्रपरिवार आहेत त्यांच्या मर्जीनुसार ती विद्यार्थी आपलं वर्तन करू लागतात. आणि 16 ते 21मध्ये काय होतं, तर सामाजिक जबाबदाऱ्यांची समज निर्माण होते. कुटुंबापासून स्वातंत्र्य घेण्याची इच्छा येते. म्हणजे स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी मुलं कधी कधी बोलतात बघा, उत्तर कुमार अवस्थेतले 16 ते 21 वर्षाची, आणि स्वतःच्या मूल्यांचं परीक्षण ते करायला लागतात.
मग नैतिक विकासमध्ये काय येतं तर कोहलबर्गचा सिद्धांत येतो बघा. इथं काय होतं 12 ते 16 परंपरागत स्तर येतो. म्हणजे काय तर कायदा, नियम, कर्तव्य यांचं महत्त्व त्यांना समजतं आणि चांगला नागरिक तयार होण्याची तयारी या पौगंडावस्थेमध्ये सुरू होते. आणि 16 ते 21 म्हणजे उत्तर पारंपरिक पातळी. इथं काय होतं नैतिकता फक्त नियमापुरती न राहता तत्वनिष्ठ विचार, न्याय, सार्वत्रिक मूल्यावर आधारित असते. म्हणजे 16 ते 21 वयोगटातील मुलं इतकी तत्वनिष्ठ असतात की काही काही वेळेला स्वतःचं तत्व जपण्यासाठी ते सर्वांसोबत म्हणजे भांडण करतात किंवा स्वतःचं मत सिद्ध करून दाखवण्याच्या पातळीपर्यंत पोहोचतात. ओके. विकासाचे अंतिम ध्येय काय बघा. तर या विकासाचं अंतिम ध्येय म्हणजे स्वची ओळख, मग शारीरिक, भावनिक, संज्ञानात्मक, सामाजिक या सर्व विकास योग्य तऱ्हेने साधून स्वची ओळख हेच अंतिम ध्येय आहे. एरिक्सनचा मूलभूत संघर्ष आहे ओळख विरुद्ध भूमिका गोंधळ. तर हे एरिक्सनचा सिद्धांत म्हणा, कोहलबर्गचा सिद्धांत, पियाजेचे सिद्धांत या सिद्धांताचे वेगवेगळे स्वतंत्र व्हिडिओ तयार करण्यात आलेले आहेत. ते चॅनलवर आहेत. ते तुम्ही स्वतंत्ररित्या अभ्यासू शकता. एरिक्सनचा मूलभूत संघर्ष हा सुद्धा व्हिडिओ तिथं मानवी विकासाचे सिद्धांत त्या अंतर्गत आहे. योग्य निर्णय घेतल्यास, स्वातंत्र्य मिळाल्यास ओळख तयार होते म्हणजे स्वतःची ओळख तयार होते. व्यक्ती स्थिर आणि परिपक्व बनतो. आणि जर का अपयश आलं तर भूमिका गोंधळ उडतो, आत्मविश्वास त्यांचा कमी होतो आणि व्यक्तिमत्व अस्थिर बनते. म्हणून इथं तुम्हाला ओळख विरुद्ध भूमिका गोंधळ हा एरिक्सनचा मूलभूत संघर्ष अभ्यासाला मिळतो. ओके. त्यानंतर बघा इथं पर्यायांचा शोध दिलेला आहे. काय दिलेला आहे विमोचन रोध म्हणजे इतरांच्या म्हणजेच पालकांच्या अपेक्षा स्वीकारणे, स्वतः शोध न घेता इतरांनी दिलेली ओळख मान्य करणे. आणि पुन्हा संपादन म्हणजे अचिव्हमेंट, स्वतःला पडताळून पाहायला लागतात, योग्य पर्याय निवडणे, मानसिकदृष्ट्या सक्षम होणे. विकिरण म्हणजे कोणतेही पर्याय न शोधणे, जबाबदारी न घेणे, समाजात मिसळत नाहीत. आणि अस्थिगण म्हणजे वेगवेगळे पर्याय पडताळणे, उत्साह दाखवणे परंतु अद्याप अंतिम निर्णय न घेणे. तर इथं अशा पद्धतीने त्यांचं जे जबाबदारीची जी निश्चिती आहे ते लो टू हाय आणि पर्यायांचा शोध आहे तो लो टू हाय अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके. शैक्षणिक आणि व्यावसायिक व्यक्तिमत्व परिपक्वता काय येते बघा. इथं बघा 1 नंबर शैक्षणिक आणि व्यावसायिक दिशा ठरते. उच्च शिक्षण, व्यावसायिक अभ्यास केंद्राकडे लक्ष केंद्रित करावे. करिअरची निवड, नोकरी, व्यवसाय, कौशल्य विकासासाठी प्रयत्न, व्यक्तीचे उद्दिष्ट जीवनाशी जोडलेले असावे. दुसरा आहे व्यक्तिमत्व विकास, आत्मसन्मान, आत्मविश्वास वाढतो. समाजात स्वतःचे स्थान प्रस्थापित करण्याची धडपड केली जाते. नेतृत्व गुण, सामाजिक उत्तरदायित्व, निर्णय क्षमता विकसित होतात. ओके. 16 ते 21 वर्ष आहे. तर कुमार अवस्थेतील धोके या ठिकाणी दिलेले आहेत. कोणते बघा. कुमार अवस्थेतील धोके कोणते आहेत बघा. तर बघा याला रिस्क रडार असं म्हणतात. शारीरिक बदलामुळे न्यूनगंड किंवा लाजाळूपणा येण्याची शक्यता असते. स्वओळखची समस्या, आत्मसंदेह निर्माण होतो. अवसाद किंवा नैराश्य, डिप्रेशन किंवा नैराश्य निर्माण होऊ शकतं. टोकाचे पाऊल उचलू शकतात जसं की आत्महत्या वगैरे. आणि मित्रांचा दबाव गटात जर वाईट संगतीत गेला तर वर्तनामध्ये त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. महाविद्यालयीन शिक्षण मध्येच सोडणे, इंटरनेटचा अति आणि गैरवापर करणे, प्रेमभंग, स्पर्धा, पालकांच्या अवास्तव अपेक्षांचे ओझे बाळगणे असे धोके किंवा समस्या या कुमार अवस्थेमध्ये आढळून येतात. ओके. तर बघा शिक्षक आणि पालकांची भूमिका काय आहे इथं मग. शिक्षक आणि पालक यांची भूमिका म्हणजे आधार आणि स्वातंत्र्य ही महत्त्वाची भूमिका आहे. 12 ते 16 वर्ष पौगंड अवस्थेमध्ये तर मार्गदर्शन आणि शिस्त करण्याची गरज आहे. समजूतदारपणे मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. त्या वयोगटातील बालकांना लैंगिक शिक्षण देणं अत्यावश्यक आहे. अपेक्षा आणि विद्यार्थ्याची स्वतःची ओळख यात संघर्ष टाळला जावा. तर 16 ते 21 उत्तर कुमारावस्थेमध्ये स्वातंत्र्य आणि सक्षमीकरण महत्त्वाचं आहे. मुलांना स्वातंत्र्य द्यावे परंतु त्या स्वातंत्र्यावर योग्य नियंत्रण ठेवायचं. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही हे पटवून देणं गरजेचं आहे.
कौशल्य, छंद, नेतृत्व गुणासाठी संधी उपलब्ध करून देणे, भावनिक स्थैर्य आणि सकारात्मक विचारासाठी प्रोत्साहन देणे. ओके. सारांश काय बघा, आत्ता जी आपण कुमारावस्था पाहिली, या कुमारावस्थेला रूपांतरणाचा यशस्वी प्रवास म्हणतात. 12 ते 14 वर्ष वादळाची सुरुवात होते, वेगाने शारीरिक बदल होतात, भावनिक अस्थिरता होते आणि बाल्य अवस्थेचा अंत होतो. 15 ते 17 वर्ष ओळखीचा शोध होतो. पियाजेची अमूर्त विचार प्रक्रिया आणि एरिक्सनचा ओळखीचा संघर्ष निर्माण होतो आणि संभ्रमातून स्पष्टतेकडे वाटचाल सुरू होते. 18 ते 21 वर्ष स्थैर्य आणि परिपक्वता येते. कोहलबर्गची उत्तर पारंपरिक नैतिकता, करिअरची निश्चिती, एक जबाबदार परिपक्व प्रौढ व्यक्तीचा उदय होतो. तर बघा, कुमारावस्था ही केवळ एक अडचण नसून परिपक्व मानवी अस्तित्वाची निर्मिती करणारी सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे. म्हणून या वयोगटामधील बालकांचा विकास हा योग्य पद्धतीने होणे अपेक्षित आहे. तर आज आपण पाहिले किशोरावस्था आणि कुमारावस्था या 2 अवस्था पाहिलेल्या आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील घटक अभ्यासणार आहोत. तर याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला याचे स्क्रीनशॉटसुद्धा घेता येतील, महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवता येतील आणि लक्षपूर्वक ऐकून समजून घ्या. आणि यावरील प्रश्नोत्तरांचा सराव करत असताना काही जर संकल्पना स्पष्ट करायच्या राहिल्या तर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्या स्पष्ट करण्यात येतील. ओके. थँक्यू.